नमस्कार मंडळी, आज बघूया अन्नपूर्णेच्या काठी बसलेल्या श्रीदेव स्थानेश्वराची दंतकथा। असे म्हटले जाते, अन्नपूर्णेच्या काठावर एक शेतकरी शेती करत होता। शेती करतानाच त्याचा नांगर एका दगडाला लागला आणि त्या दगडातून चक्क रक्त येऊ लागलं। क्षणभरासाठी तो शेतकरी घाबरला, दचकून गेला। आरडाओरडा करून तिथेच असणाऱ्या बाजूच्या शेतकऱ्यांना तसेच गावकऱ्यांना त्यांनी तिथे जमा केलं। क्षणभरासाठी सर्वांनाच ही एक गंमत वाटली, मात्र ते पाषाण बघितल्यानंतर गावकऱ्यांना देखील विश्वास बसला। त्यानंतर गावकऱ्यांनी त्याच पाषाणाभोवती एक झोपडी तयार केली आणि नियमितरित्या त्या पाषाणाची पूजेसाठी हरबट नावाचा पुजारी नेमला गेला। हरबट सकाळ संध्याकाळ या पाषाणाला दिवेवात करायचा। हरबटाची श्रद्धा ही खूप जास्त आणि अतोनात होती। मात्र एके दिवशी त्याच दिव्यातील वात खाली पडून त्या पूर्ण मंदिराने पेट घेतला। हरबटाला क्षणभर काही करेनासे सुचेना। मागचा पुढचा विचार न करता त्यांनी स्वतःलाच त्या पाषाणाच्या वरती झोकून दिलं आणि त्या मंदिराबरोबर स्वतःचा देखील प्राण अर्पण केला। याच दिवशीपासून या मंदिराला श्रीदेव हरबट स्थानेश्वर असे नाव पडले। गाभाऱ्यामध्ये आज देखील तुम्हाला ते नांगर लागलेलं शिवलिंग पाहायला मिळेल। इथल्या नागरिकांना, ग्रामस्थांना या स्थानेश्वराची प्रचिती आज देखील येते। मंदिरामध्ये कार्तिक उत्सवासोबत बरेच उत्सव एकोपाने एकत्रितरित्या साजरे केले जातात। तुम्हाला अजून कुठल्या मंदिराची दंतकथा ऐकायला आवडेल ते कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय, स्क्रोल करा।